नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, एक मोठी आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे या दिवशी शाळा महाविद्यालयांना तसेच सरकारी, निम्न सरकारी तसेच खाजगी कार्यालयांना सुट्टी जाहीर आणि याबाबत GR सुद्धा 30 तारखेला निघालेला आहे. जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, सोबत अशी मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील शाळा महाविद्यालय तसेच सरकारी, निम्न सरकारी तसेच खाजगी कार्यालयांना स्थानिक सुट्टी, भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबत उद्योग व ऊर्जा व कामगार व खनिकर्म विभागामार्फत दिनांक 30/12/2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. याकरता दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीकरता सदर मतदारांना 15 जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी किंवा काही तासांच्या सवलत देण्याचा निर्देश देण्यात आलेले आहे. यानुसार राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामधील सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा याकरता भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच सदरची सुट्टी ही सरकारी, निम्न सरकारी तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत येणाऱ्या सर्व आस्थापना, यामध्ये खाजगी कंपनी, दुकाने, कारखाने, हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना सदर भरपगारी सुट्टी मिळणार आहे. ज्या ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल अशा ठिकाणी मतदान हक्क बजावण्यासाठी 2 ते 3 तासाची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. वरील सूचनांचे पालन न केल्यास तक्रार प्राप्तीनंतर संबंधित आस्थापनांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आणि याबाबतचा इथं शासन निर्णय सुद्धा आपण दाखवत आहोत. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट्स घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.